नमस्कार, मी श्वेता अंकले KMM मराठीच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका जारकिहोळींचे बेळगावात आगमन। चन्नमा सर्कल येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत। चिकोडीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन। शहरात साथीचे आजार रोखण्यासाठीच्या उपाययोजना महापालिकेतर्फे 58 प्रभागात फॉगिंग। आयुक्त अशोक दुडगुंटींनी दिली माहिती। पर्यटकांसाठीचे नवे आकर्षण कुंभवडे गावातील बाबा धबधबा। दोन्ही बाजूंनी धबधबा पाहता येतो। बाबासाहेब कुपेकरांच्या मालकीच्या जागेतील हा धबधबा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकिहोळी यांचे सोमवारी बेळगाव येथील चन्नमा सर्कल येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य दिव्य स्वागत केले। चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियंका जारकिहोळी यांचे सोमवारी बेळगाव येथील चन्नमा सर्कल येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले। बेळगावच्या चन्नमा सर्कलमध्ये खासदार प्रियंका जारकिहोळी यांनी राणी चन्नमा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। खासदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रथमच त्यांचे बेळगावात आगमन झाले असून कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले। यावेळी प्रियंका जारकिहोळी म्हणाल्या की खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बेळगावात येऊन नागनूर मठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राणी चन्नमा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला। ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಸಂಸದೆಯಾಗಿ ನಾನು ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಬಂದಿದ್ದೇನೆ। ಸೊ ಫಸ್ಟ್ ನಾವು ನಾಗನೂರು ಮಠಕ್ಕೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ವಾಮೀಜಿಗಳ ಆಶೀರ್ವಾದ ತಗೊಂಡ್ವಿ। ಆಮೇಲೆ ಸಂವಿಧಾನ ಬರೆದಂಥ ನಮ್ಮ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ ಮೂರ್ತಿಗೆ ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ವಿ। ಇವತ್ತು ರಾಣಿ ಚೆನ್ನಮ್ಮ ಅವರ ಮೂರ್ತಿಗೆ ನಾನು ಮಾಲಾರ್ಪಣೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಸೊ ಭಾಳ ಇವತ್ತು ಖುಷಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಎಲ್ಲ ಮಹಿಳೆಯರಿಗೆ ನಾನು ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಮಾಲೆ ಹಾಕಿ ನಾನು ಎಲ್ಲ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬೆಳಗಾವಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ ನಾನು ಇವತ್ತು ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ। ಸೊ ಭಾಳ ಖುಷಿಯ ವಿಚಾರ ಆಗ್ತಿದೆ। ನಾನು ಮೊದಲ ಬಾರಿಗೆ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಭಾಷಣ ಮಾಡಿದ್ರಿ ಸಂವಿಧಾನ ವಿಚಾರ। ಹೌದು, ಪ್ರಮಾಣ ವಚನ ಸಂವಿಧಾನ ಮೇಲೆ ತಗೊಂಡೆ ನಾನು। ಮತ್ತು ನಾವು ತಂದೆಯವರು ಪಾಲಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ। ಸೊ ನಾವು ಕೂಡ ಅದೇ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಇದ್ದೀವಿ। ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಉಳಿಬೇಕು, ಮುಂದೆ ಕೂಡ ನಾವು ಎಲ್ಲ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತೀವಿ। ಹೌದು, ಜನರು ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಹೌದೌದು, ಖಂಡಿತವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗಬೇಕಂದ್ರೆ ಡಿಸ್ಟಿಕ್ ಆಗೋದು ಒಳ್ಳೇದು ಅನಿಸುತ್ತೆ। ಸೊ ನೋಡೋಣ, ಎಲ್ಲರೂ CM ಸರ್ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡ್ತಾರೆ। ಮೇಡಮ್, ಈಗ ತಂದೆಯವರು ಈಗ ಸಾಕಷ್ಟು ಅನುಭವಿಸ್ತಾರೆ। ಈಗ ಏನು ಪಾಠ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂಸತ್ ಮೇಲೆ ಯಾಕಂದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ, ಏನೆಲ್ಲ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಪಾಠ? ಈಗ ಸದ್ಯಕ್ಕಂದ್ರೂ ನಾವು ಕೇಳೋದೊಂದೇ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲರೂ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಲೀಡರ್ಗಳು ಮಾತಾಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಡಿಬೇಟಲ್ಲಿ ಪಾರ್ಟಿಸಿಪೇಟ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ। ಸೊ ಅವ್ರನ್ನ ಹೇಗೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ, ಯಾವ ಪಾಯಿಂಟ್ಸನ್ನು ಹೇಗೆ ಧ್ವನಿ ಎತ್ತುತ್ತಾರೆ, ಸೊ ಎಲ್ಲ ಅಬ್ಸರ್ವ್ ಮಾಡಿ ಸೊ ಕಲಿಯೋಂಥ ನಮಗೆ ಫಸ್ಟ್ ಫೇಸ್ ಆಗಿದೆ। ಸೊ ಆಮೇಲೆ ತದನಂತರ ನಾವು ಹೇಗೆ ನಮ್ಮ ವಿಚಾರಗಳನ್ನ ಮುಂದಿಡ್ತೀವಿ ಈ ಸಂಸದಲ್ಲಿ, ಅದನ್ನು ಡಿಸೈಡ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಇಲ್ಲ, ಆ ಥರ ಏನಿಲ್ಲ ರೀ, ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದರು। ಸೊ ನಮ್ಮ ಕಡೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಿದ್ರು। ಇಟ್ ವಾಸ್ ವೆರಿ ಗುಡ್ ಟೀಮ್ ವರ್ಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಅದರಿಂದನೇ ನಾವು ಇಷ್ಟು 90,000 ಪ್ಲಸ್ ನಮಗೆ ಲೀಡ್ ಆಯಿತು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಹೌದು, ನಾನು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ ಜನರು ನನಗೆ ಮೆಚ್ಚಿ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಹೆಚ್ಚು ಲೀಡು ಬರ್ಬೋದು। ಹೌದೌದು, ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ನಾನು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಸರ್ ಈಗಾಗಲೇ। ಎಸ್ ಇಂಡಸ್ಟ್ರೀಸ್ ಬರ್ಬೇಕು। चिकोडी हा वेगळा जिल्हा झाला पाहिजे ही जनतेची मागणी आहे। याबाबत जिल्हा पालकमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा करून निर्णय घेतील। चिकोडी जिल्हा होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले।
चांगले काम केले तर लोक मला आशीर्वाद देतील. अधिकाधिक औद्योगिक कंपन्यांनी चिकोडीत यावे याबाबत आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. बेळगाव महापालिकेत डेंग्यू आणि मलेरियासारखे साथीचे आजार रोखण्यासाठी आधीच खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सांगितले. आयुक्त अशोक दुडगुंटी म्हणाले की बेळगाव महापालिकेत डेंग्यू आणि मलेरियाचे साथीचे आजार रोखण्यासाठी आधीच खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यांनी सोमवारी बेळगावमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या 58 प्रभागात फॉगिंग करण्यात आलं आहे. कालव्याच्या आजूबाजूची बेकायदा घरे रिकामी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ಎಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಡೆಂಗು ಹಾಗೂ ಮಲೇರಿಯಾ ಸಾಂಕ್ರಾಮಿಕ ರೋಗಗಳನ್ನು ತಡೆಗಟ್ಟುವಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯ ಪಾತ್ರ ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರ ಪಾತ್ರವು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಮುಖವಾಗಿದೆ. ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಈಗಾಗಲೇ IEC ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಸ್ವಚ್ಛ ಭಾರತ್ ಮಿಷನ್ನ ಬೆಳಗ್ಗೆ ಕಸವನ್ನು ಎತ್ತುವಂಥ ಎಲ್ಲ ವಾಹನಗಳಲ್ಲಿ ಡೆಂಗು ಮತ್ತು ಮಲೇರಿಯಾ ಪ್ರಚಾರವನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಈಗಾಗಲೇ ಹಿಂದೆ 2-3 ಬಾರಿ ಪತ್ರಿಕಾ ಪ್ರಕಟಣೆಯನ್ನು ನೀಡಿದ್ದೇವೆ. ಪ್ರತಿದಿನ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನೀರನ್ನು ಕುದಿಸಿ ಮತ್ತು ಆರಿಸಿ ಕುಡಿಯಲು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಏನು ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ 58 ವಾರ್ಡ್ಗಳು ಬರುತ್ತೆ. ಈ 58 ವಾರ್ಡ್ಗಳಲ್ಲಿ ಕೂಡ ಫಾಗಿಂಗ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾಲಾ ಪಕ್ಕದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪ್ರದೇಶಗಳು, ಸ್ಲಮ್ಸ್ ಇರ್ಬೋದು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಹಾಸ್ಟೆಲ್ಸು, ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜಸ್ಸು, ಅಂಗನವಾಡಿ, ಎಜುಕೇಷನ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಷನ್ಸ್ ಏನಿದೆ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ ಎಲ್ಲ ಫಾಗಿಂಗ್ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಈ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಫುಡ್ ಅಂಗಡಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ಕೆಲವು ಕಡೆ ಸೀಸ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಸ್ವಚ್ಛತೆಯ ಬಗ್ಗೆ ಪರಿಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಮೂಡಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಏನು ಈಗ ಬೆಳಗಾವಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ಏನು ರಿಪೋರ್ಟ್ ವರದಿ ಆಗಿದ್ದಾವೆ ಡೆಂಗು ಪ್ರಕರಣಗಳು, ಅಲ್ಲಿ ದಿನಕ್ಕೆ 3 ಬಾರಿ ನಾವು ಫಾಗಿಂಗ್ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮಲೇರಿಯಾದಂಥ ಯಾವುದೇ ಪ್ರಕರಣಗಳು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ರಿಪೋರ್ಟ್ ಆಗಿರುವುದಿಲ್ಲ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಡೆಂಗು ಮತ್ತು ಮಲೇರಿಯಾಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಏನು ತಗ್ಗು ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಏನು ನೀರು ಸಂಗ್ರಹಣೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸ್ಥಳಗಳನ್ನು ಕೂಡಲೇ ನೀರನ್ನು ಮುಂದೆ ಹಾಕುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿಯಾದ ಕೂಡ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಏನು ಮಳೆಯಿಂದ ಅಂಥ ನೀರುಗಳಿರ್ಬೋದು, UGD ಇದಿರ್ಬೋದು, ಯಾವುದೇ ಕಾಲಕ್ಕೂ ನೀರು ಸಂಗ್ರಹಣೆಯಾಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕ್ರಮ ವಹಿಸಲು ಸಾರ್ವಜನಿಕರಲ್ಲಿ ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದೇ ರೀತಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದನೂ ಕೂಡ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಡ್ರೈನ್ ಮತ್ತು UGD ಬ್ಲಾಕ್ ಇದೆ ಇಮಿಡಿಯೇಟಾಗಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ನೀರು ಸಂಗ್ರಹಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅದನ್ನು ಕೂಡ ಹರಿಯುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸಾರ್ವಜನಿಕರು ಕೂಡ ಇದಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು. ತಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ವಾತಾವರಣವನ್ನು ಸ್ವಚ್ಛ ಇಟ್ಕೊಳ್ಳಲು ಅವರು ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕು. ನೀರು ಸಂಗ್ರಹಣೆ ಆಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕ್ರम वहिसಬೇಕಂತೇಳಿ महानगर पालिके तम्मಲ್ಲಿ ಕೋರುತ್ತಾರೆ. पावसाळा सुरू झाला आहे. घरांना पुरवठा होणारे पाणी उकळून प्यावे, तसेच घराच्या आजूबाजूला टाक्यांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सूचना दिल्या. बेळगाव शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मनपाचे कर्मचारी दैनंदिन साफसफाईच्या कामात गुंतले आहेत. जनतेचे सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. पावसाळ्यात सर्वांनाच खुणावते ते निसर्ग सौंदर्य म्हणजेच धबधबा. सिंधुदुर्गमधील अंबोली आणि सावडाव धबधब्याबरोबरच आता कुभवडे गावातील बाबा धबधबा देखील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावडाव धबधबा आणि अंबोली धबधबा हा पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले धबधबे आहेत.
इथे नेहमी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. पावसाळ्याच्या पर्यटकांसाठी सावडाव धबधबा आणि आंबोली धबधबा सध्या डेस्टिनेशन बनलाय. पण आता या दोन्ही धबधब्यांप्रमाणेच निसर्गाचा सुंदर आविष्कार असलेला आंबोलीपासून जवळच असलेल्या कुभवडे गावातील बाबा धबधबा पुढे आलाय. हा धबधबा नयनरम्य असून दोन्ही बाजूनी पाहता येतो, त्यामुळे तो पर्यटकांना आकर्षित करत आहे. तर विशेष म्हणजे दिवंगत माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या खाजगी मालकीच्या जागेत हा धबधबा असून तो पर्यटकांना खुला आहे. या धबधब्याचं सौंदर्य दोन्ही बाजूनी पाहता येतं. तर आगळं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे गुहेत राहून किंवा समोरनी अशा दोन्ही बाजूनी डोळ्यांदेखत पांढरा शुभ्र फेसाळणारा हा धबधबा पाहायला मिळतो. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावातील गरीब मुलांना बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स ऑफ सर्कलने मदतीचा हात पुढे केलाय. बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलने खानापूर तालुक्यातील कुप्पटगिरी गावातील गरीब मुलांना मदतीचा हात पुढे केला आहे. खानापूरपासून 2-4 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या कुप्पटगिरी गावच्या रहिवासी श्रीदेवी झेंडे आणि कार्तिक झेंडे हे 7वी ने 8वी मध्ये शिक्षण घेत आहेत. पण लहान वयातच आई आणि वडिलांचं निधन झाल्याने या दोघांच्या समोर जीवन जगणं कठीण झालं होतं. अशा वेळी गावातील काही व्यक्तींनी या मुलांना मदत आतापर्यंत केलीच आहे, पण यापुढेही त्यांना मदत आवश्यक असल्याचे समजताच फेसबुक फ्रेंड सर्कलच्या बेळगावच्या संतोष दरेकरनी कुप्पटगिरी गावी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांना 4 ते 5 महिने पुरेल इतके धान्य दिले. यापुढेही त्यांना आवश्यकता भासल्यास आपण मदत करू असे यावेळी संतोष दरेकर यांनी सांगितले. खरोखरच आवश्यक असलेल्या ठिकाणी मदत कार्य करणं खरंच पुण्याचं कार्य आहे. महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. कुठे जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी. दुल्हन का सिंगार, खूबसूरती की बहार, परंपरा और नयापन का अनोखा मिलाप, ब्राइडल कलेक्शन. दुल्हन की खूबसूरती में 4 चांद लगाने वाली ब्राइडल कलेक्शन की विशाल रेंज. अमरकॉन कलेक्शन, आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम. अब शादी हो या कोई भी त्योहार की बात, परंपराओं को मिलेगा नएपन का साथ. दिल खुश करने वाली कपड़ों की दुनिया. पूरे परिवार के कपड़े खरीदो अब एक ही छत के नीचे. आराधना साड़ी एंड ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, मारुति गली, बेलगाम. साड़ी हर महिलाओं को लुभाने वाली बात. साड़ी तहजीब दिखाती, साड़ी परंपरा संभालती. महिलाओं को खूबसूरती और निखारने वाली एक से बढ़कर एक साड़ियों का खजाना. आदर्शा साड़ी ड्रेस मटेरियल्स एंड रेडीमेड्स, रामदेव गली, बेलगाम. आराधना साड़ी ड्रेस मटेरियल्स, मारुति गली, बेलगाम.
विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. बेळगाव येथील महांतेश नगरमध्ये शनिवारी रात्री सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीची घटना घडली आहे. बेळगाव येथील महांतेश नगरमध्ये शनिवारी रात्री सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीची घटना घडली आहे. सेवानिवृत्त ASI महादेव बसोदी हे कुटुंबासह इतर गावी गेले असता चोरट्यांनी वेळ साधून कौशल्य दाखवले. घराचे कुलूप तोडून घरातील लाखोंचे सोने लंपास केले. या प्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. म्हादई कळसा भांडुरा कार्यकर्त्यांनी गोवा बस रोखून निषेध केल्याची घटना बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे घडली आहे. म्हादई कळसा भांडुरा कार्यकर्त्यांनी गोवा बस रोखून निषेध केल्याची घटना बेळगावातील राणी चन्नम्मा सर्कल येथे घडली. रविवारी महादई खोऱ्यामध्ये केंद्रीय पूर पथकाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीचा निषेध करत शेतकरी नेते आणि कर्वेच्या कार्यकर्त्यांनी टोपल्या आणि खोरे घेऊन अर्धनग्न आंदोलन केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे पोर्ट्रेट फाडून संताप व्यक्त केला. चन्नम्मा सर्कल येथे आंदोलकांनी आलेली गोवा बस थांबवून निषेध व्यक्त केला. तत्पूर्वी बोलताना कर्वे नेते वाजिद हिरेकोडी म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही पाणी सोडले जात नाही. ಈಗಾಗಲೇ ಮತ್ತು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಗೋವಾ ಸರ್ಕಾರ ಕೂಡಲೇ ಮಾದಾಯಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬರುವಂಥ ನೀರನ್ನು ಮತ್ತು ಗೋವಾಕನ್ನು ತಿರುಗಿಸುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಿನ್ನೆ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಯಾರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ಅಲ್ಲಿ ಏನೇನೋ ಎಲ್ಲ ಕಿತಾಬತ್ತಿ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಸರ್ಕಾರ ಆಗಿ ಇದನ್ನು ನಮಗೆ 7.7 ನೀರನ್ನು ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ಬಿಡುಗಡೆ ಅಂತ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಆದೇಶ ಮಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಆದರೂ ಇನ್ನಾದರೂ ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾನು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇದೇ ಜುಲೈ 21ರಲ್ಲಿ ರೈತರು ಸಾವಿರಾರು ಜನ ಸೇರ್ತಾರೆ. ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆ ಸಾವಿರಾರು ಜನ ಸೇರಿ ಇದನ್ನು ನಾವು ಅನ್ನೋ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಇವತ್ತಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಚಾಲೂ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿಗೆ ನಾವು ಕೆಲಸಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗಬೇಕಂತ ವಿಚಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆದರೆ 21ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮುಂದೆ ಹಾಕಿ ನಾವು ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ಗೋವಾ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಂದ್ರೆ ಪದೇ ಪದೇ ಇದೇ ರೀತಿಯನ್ನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಗೋವಾ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾಚಿಕೆ ಆಗಬೇಕು. ನಮ್ಮ ಕುಡಿಯೋ ನೀರು ನೀವು ಏನು ಗೋವಾಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ ಅದನ್ನು ಸಮುದ್ರದಲ್ಲಿ ಬಿಡುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಇದನ್ನು ಕುಡಿಯೋ ನೀರಿಗೆ ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಅದನ್ನು ಕುಡಿಯೋ ನೀರು ಕೊಡಿ. ಅದನ್ನು ಹೋಗಿ ಗಾಡಿ ಹೊಡೆದಕ್ಕೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕಕ್ಕೆ ನೀರು ಬರುವಂಥ ಅದನ್ನು ನಾವೇ ಮಾಡ್ತೇವೆ. ಅದು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ವೇಳೆ ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ 21ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾವು ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಇದನ್ನು ನಾವು ಜವಾಬ್ದಾರಿಯಿಂದ ತಗೊಂಡು ರೈತರಾಗಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಕ್ಷಣಾ ವೇದಿಕೆಯಿಂದ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೇವೆ. ಗೋವಾ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಪದೇ ಪದೇ ಇದನ್ನ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಕೈಯನ್ನು ಕಟ್ಕೊಂಡು ಗಪ್ಪಿರಬೇಕು. ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಗೋವಾಕ್ಕೆ ಹೋಗುವಂಥ ಹಾಲು ಚಕ್ರಿ ಇಲ್ಲಿಂದ ಏನೇನು ಕೈಪಲ್ಯ ತರಕಾರಿ ಎಲ್ಲ ಹೋಗ್ತಾವಲ್ಲ ಅವನ್ನೆಲ್ಲ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. 21ನೇ ತಾರೀಕು ಒಳಗಡೆ ನೀವು ಕೈ ಹಿಂದೆ ತಕ್ಕೊಂಡ್ರೆ ಶಾಂತಿ, ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಒಂದು ಸಹಕಾರಿನೂ ಕೊಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. 21 जुलैपर्यंत काम सुरू करावे, अन्यथा आम्ही कणकुंबीला जाऊन गोवा सरकारने बांधलेला अडथळा तोडून टाकू. कामाला असाच विरोध झाल्यास दूध, भाजीपाला व अन्य साहित्य गोव्यामध्ये जाण्यापासून रोखावे लागेल असा इशारा त्यांनी दिलाय. या आंदोलनात कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि कर्नाटक संरक्षण मंचाचे पदाधिकारी, शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. आषाढी एकादशीला प्रत्येक वारकऱ्याला ओढ लागलेली असते, ती म्हणजे पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची. पायी वारी करणारे बरेच वारकरी असतात. यावर्षीही गोवा वाळपई येथून अनेक वारकऱ्यांच्या सहभागातून पायी दिंडी काढली गेली आहे. आषाढी एकादशीला गोवा वाळपई ते पंढरपूरपर्यंत पायी वारी करून विठुरायाचं दर्शन घेतलं जातं. यावर्षीही गोवा वाळपई येथून अनेक वारकऱ्यांच्या सहभागातून पायी दिंडी काढली गेली. प्रत्येक दिवशी 15 ते 20 किलोमीटर चालत जात असताना अशा ह्या महान कार्याच्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी बेळगाव भूमी कधीही कमी पडली नाही. ही दिंडी बेळगाव भूमीमध्ये येताच वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक गावातील सेवेकरी या दिंडीची वाट पाहत असतात.
ही दिंडी येळेबैल ते बेळगुंदी मार्गे सुळगा येथे आगमन होताच सुळगा हनुमान मंदिरमध्ये ग्रामपंचायतचे सदस्य व समाजसेवक बाळू पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत स्वखर्चाने चहा पाणी आणि नाश्त्याची व्यवस्था करून या दिंडीला पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या। या दरम्यान माजी महापौर शिवाजी सुंडकर यांनीही गोवा ते पंढरपूर चालत दिंडी दरवर्षी जाण्याच्या या महान कार्याची स्तुती करत पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या। असे म्हणतात की आषाढी एकादशीला पंढरपूर भूमीमध्ये पाय लागणे जितके पुण्याचे काम आहे तितकेच पायी दिंडी करणाऱ्या दिंडी वारकऱ्यांची सेवा करणे। म्हणूनच की काय समाजसेवक बाळू पाटील व यांचे सहकारी मिळून दरवर्षी या दिंडीला आपल्या परीने सेवा देत असतात। यावेळी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाश बेळगुंदकर यांनी केले। यावेळी साईनाथ पाटील, मंथन बोकडे, मनोहर पाटील, रोहित निलस्कर, युवराज चौगुले, सूरज चौगुले, रोहन पाटील, चेतन पाटील, रोहन निलस्कर, बाबू कोकितकर, परसराम सावगावकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करून पंढरपूरकडे मार्गक्रम होण्यास शुभेच्छा दिल्या। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। पिरणवाडी येथील श्री दुर्गा देवी यात्रा महोत्सव सोमवार व मंगळवारी होत असून देवीच्या दर्शनाचा व विविध कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन दुर्गा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। पिरणवाडी दुर्गा चौक येथील श्री दुर्गा देवी यात्रा महोत्सव सोमवार व मंगळवार रोजी होत असून सर्वांनी यात्रा उत्सवला उपस्थित राहून देवीचा आशीर्वाद घ्यावा अशी विनंती दुर्गा देवी मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे। मंगळवारी 9 तारखेला सकाळी देवीची पूजा अर्चा, होम हवन, ओटी भरणे आदी दिवसभरामध्ये विविध कार्यक्रम असल्याचे ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष देवाप्पा शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले। नमस्कार। पिरणवाडी दुर्गादेवी मंदिर कमिटीच्या वतीनं आम्ही सालाबादप्रमाणे आषाढ व जत्रेचा उत्सव ठेवलेला आहे। 8 आणि 9 तारीखला मंगळवारी 9 तारीखला सकाळी 9 वाजता देवीची पूजन, मंदिरची पूजा, वट्टी भरायचा कार्यक्रम, मिरवणुकीचा कार्यक्रम, पालखी मिरवणूक होणार आहे। तरी आमच्या सर्व बांधवांनी अवश्य मंदिरला भेट देऊन उत्सवाला येऊन सहकार्य करावे ही विनंती, मंदिर कमिटीतर्फे ही विनंती। नमस्कार। दरवर्षी आषाढी एकादशीला ही यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। यावर्षी ही यात्रा आपण साजरी करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले। याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव। आणि या बातमीबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा KMM मराठी। हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज। कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है। तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं। वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना। वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। थोड़ी सी महकी, थोड़ी सी बहकी, रुत अनोखी है। हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है। ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है। ये किसकी पलकों में है, तस्वीरें कैसी नुमाइश है। आराधना, मारुति गली, बेळगाव। वस्त्रों का संगम, सुंदर सलोना, मन भाई आराधना।
विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सौदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावातील श्री काळम्मा मंदिरामध्ये एक विचित्रच घटना घडली आहे. या मंदिराच्या मालमत्तेबाबत जादू टोण्याचे प्रकरण उघडकीस आले असून ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी जादू टोण्याचे साहित्य मंदिराच्या कार्यालयातच ठेवले. मंदिराच्या मालमत्तेबाबत जादू टोण्याचे प्रकरण उघडकीस आले असून ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी जादू टोण्याचे साहित्य मंदिराच्या कार्यालयात ठेवले होते. सौदत्ती तालुक्यातील शिरसंगी गावातील श्री काळम्मा मंदिरात ही घटना घडली आहे. मंदिराची 12 एकर जमीन मंदिर परिसराला लागून असून दुसऱ्या एका गटाने मंदिराच्या आवारात विश्वकर्मा समाज विकास संस्थेच्या नावाने कार्यालय सुरू करून मंदिरातील भाविकांनी दिलेले पैसा गोळा करत होते. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली. दरम्यान महिनाभरापूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या टेकड्यांचे पाणी शहरात शिरल्याने घरांमध्ये पाणी शिरले आणि कहर माजला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी विश्वकर्मा सामाजिक विकास संस्थेला जाब विचारला. यावेळी ग्रामस्थ व संघटनेत शाब्दिक बाचाबाची झाली. शिरसंगी येथे अमावस्येच्या रात्री गावातील नेत्यांच्या नावावर लिहिलेली चिठ्ठी, चाकू, सुई, धागा, बाहुली असे इतर साहित्य घेऊन काही लोक शेताच्या 4ही दिशेला गेले. हे कृत्य शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीला रात्रीच्या वेळी संशय आल्याने त्याने ही माहिती ग्रामस्थांना दिली. यावेळी गावातील सुमारे 150 ते 200 लोक जमले आणि त्यांनी जमिनीच्या 4ही दिशांना गाडलेल्या जागेमध्ये खोदकाम केले. यावेळी जादूटोणा उघडकीस आला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी जादूटोण्याचे सर्व साहित्य घेऊन विश्वकर्मा समाज विकास संस्थेच्या कार्यालयातच ठेवले. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव. महर्षी वाल्मिकी विकास महामंडळात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवक संघाने निदर्शने करून या भ्रष्टाचारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिले. सोमवारी महर्षी वाल्मिकी विकास महामंडळात 187 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी कर्नाटक अनुसूचित जमाती वाल्मिकी राज्य युवक संघाने निदर्शने करून भ्रष्टाचारात गुंतलेल्या महामंडळातील अधिकारी व राजकारण्यांवर कारवाई करून ती रक्कम महामंडळाला परत करावी व त्याची पूर्तता करावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. ಕರ್ನಾಟಕ ಪರಿಶಿಷ್ಟ ಪಂಗಡ ವಾಲ್ಮೀಕಿ ರಾಜ್ಯ ಯುವಕ ಘಟಕದಿಂದ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಗ್ರಾಮೀಣ ಆಗಿರ್ಬೋದು, ಬೆಳಗಾವಿ ನಗರ ಆಗಿರ್ಬೋದು, ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಇವತ್ತು ಸಂಘಟನೆಯಿಂದ ಬೆಂಬಲ ಕೊಟ್ಟು ಒಂದು ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಹೋರಾಟದ ವಿಷಯ ಏನಂತಂದರೆ ಮಹರ್ಷಿ ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮದಲ್ಲಿ ನಿಗಮದ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ರಾಜಕಾರಣಿಗಳು ಏನು 187 ಕೋಟಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರವನ್ನು ಮಾಡಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳಿಗೆ ಬಾರ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟ್ಗಳಿಗೆ ಏನು ಹಣವನ್ನು ವರ್ಗಾವಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವಂತಹ ಯಾವುದೇ ರಾಜಕಾರಣಿ ಆಗಿರ್ಬೋದು ಮತ್ತು ನಿಗಮದ ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು. ಮತ್ತು ಯಾರು ತಪ್ಪಿತಸ್ಥರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಮುಲಾಜಿಲ್ಲದೆ ಅವ್ರ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಡುವಂಥ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ಮತ್ತು ತಡ ಮಾಡದೆ 187 ಕೋಟಿ ಮತ್ತೆ ನಿಗಮಕ್ಕೆ ಮರು ವಿನಿಯೋಗ ಮಾಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಎಚ್ಚರಿಕೆಯನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ಏನು SC/ST ಜಾತಿ ಜನಗಣತಿ ಪ್ರಕಾರ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ನಿಗಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ವಾಲ್ಮೀಕಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ ಆಗಿರ್ಬೋದು, ಏನು ಅನುದಾನಗಳನ್ನು ಕರೀತಾರೆ, ಯೋಜನೆಗಳೇನು ಜನರಿಗೆ ಕರೀತಾರೆ, ಆ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಪ್ರಸ್ತುತ ವರ್ಷದಲ್ಲೇ ಏನು ಅರ್ಜಿ ಕರೆದಿರ್ತಾರೆ ಅದೇ ವರ್ಷದಲ್ಲೇ ಅವರಿಗೆ ಫಲಾನುಭವಿಗಳಿಗೆ ಎಲ್ಲ ಯೋಜನೆಗಳು ಸಿಗುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರ ಕ್ರಮ ಜರುಗಿಸಬೇಕು. ಮತ್ತು SC/ST ಜಾತಿ ಜನಗಣತಿ ಪ್ರಕಾರ ಯೋಜನೆಗಳು ಕೂಡ ನಿಗಮದಲ್ಲಿ ಬರುವ ಯೋಜನೆಗಳು ಕೂಡ ಹೆಚ್ಚುವರಿ ಆಗಬೇಕು. ಹಾಗೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ರೀತಿ ಇವರು ಏನು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಇವತ್ತಿಗೆ ಕೊನೆ ಆಗಬೇಕು. ಇದೇ ರೀತಿ ಇವರು ಮುಂದುವರಿಸ್ತಾ ಹೋದ್ರೆ ಇಡೀ ರಾಜ್ಯದ ತುಂಬ ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಜನ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಸಭೆಯನ್ನು ಮಾಡಿ ಪಾದಯಾತ್ರೆ ಮುಖಾಂತರ ವಿಧಾನಸೌಧಕ್ಕೆ ನಾವು ಲಗ್ಗೆಯನ್ನು ಹಾಕಿ ಮುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಹಾಕಿ ಈ ರಾಜಕಾರಣಿಯಾಗಿರ್ಬೋದು, ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಿರ್ಬೋದು ಇವರಿಗೆ ಚಳಿ ಬಿಡಿಸುವಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ನಮ್ಮ ಸಮುದಾಯದ ಜನ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಹೆಸರು ರಾಜ್ಯಾಧ್ಯಕ್ಷರು ಮಹೇಶ್ ಸಿಹಿಹಳ್ಳಿ. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये वाल्मिकी भवन अनिवार्यपणे बांधण्यात यावे अशी मागणी त्यांनी याचिकेत केली आहे. यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष महेश शिगेहल्ली, मल्लेश मुळसगी, राम पुजारी, लग्मण्णा होनगी, भीमण्णा गण्णीकोप, मंजू तळवार आदी उपस्थित होते. संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव. पुन्हा एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर.
खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच प्रियंका जारकिहोळींचे बेळगावात आगमन. चन्नमा सर्कल येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले भव्य स्वागत. चिकोडीच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन. शहरात साथीचे आजार रोखण्यासाठीच्या उपाययोजना. महापालिकेतर्फे 58 प्रभागात फॉगिंग. आयुक्त अशोक दुडगुंटींनी दिली माहिती. पर्यटकांसाठीचे नवे आकर्षण. कुंभवडे गावातील बाबा धबधबा. दोन्ही बाजूनी धबधबा पाहता येतो. बाबासाहेब कुपेकरांच्या मालकीच्या जागेतील हा धबधबा. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KMM मराठी. नमस्कार.